Hello everyone, my name is Ghortale Ashwini, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmaceutical chemistry. Pharmaceutical chemistry मध्ये फर्स्ट चॅप्टर ॲसिड बेस अँड बफर्स. त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत आपण बफर्समध्ये बफर्स सोल्युशन. बफर सोल्युशन म्हणजे काय, बफर सोल्युशनची डेफिनेशन, बफर सोल्युशनचे टाइप्स. बफर सोल्युशन म्हणजे काय, बफर सोल्युशन दॅट रेजिस्ट द चेंज इन pH व्हॅल्यू आर कॉल्ड ॲज बफर सोल्युशन. A buffer solution consists of a mixture of weak acid and its salt or of a weak base and its salt. To such a solution, when small amount of acid or alkali is added, no significant change in the pH. Buffer solution मध्ये जर weak acid and weak base किंवा strong acid and weak base ॲड केलं तर बफर सोल्युशनची pH व्हॅल्यू काय होते, चेंज होत नाही. नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत आपण टाइप्स ऑफ बफर सोल्युशन. देर आर टू टाइप्स ऑफ बफर सोल्युशन. फर्स्ट टाइप आहे ॲसिडिक बफर सोल्युशन, सेकंड टाइप आहे बेसिक बफर सोल्युशन. ॲसिडिक बफर सोल्युशन म्हणजे काय, ॲसिडिक बफर सोल्युशन कसे बनते. द सोल्युशन ॲसिडिक बफर सोल्युशन, द solution containing a mixture of weak acid, for example acetic acid and its salt. Next example, sodium acetate is known as acidic buffer. Acidic buffer कसे बनते की त्यामध्ये weak acid plus salt मिळून काय बनते, ॲसिडिक बफर. आणि साल्टमध्ये काय असतं, साल्ट म्हणजे काय, साल्ट म्हणजे weak acid अँड स्ट्रॉंग बेस मिळून काय बनते, साल्ट. आणि ॲसिडिक सोल्युशन कसे बनते, ॲसिडिक बफर सोल्युशन कसे बनते, वीक ॲसिड प्लस साल्ट. साल्ट म्हणजे काय, वीक ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. सेकंड पॉईंट बेसिक बफर सोल्युशन. द सोल्युशन कंटेनिंग अ मिक्सचर ऑफ वीक बेस ammonia and its salt. Example, ammonium chloride is a basic buffer. बेसिक बफर कसे बनते, बेसिक बफर सोल्युशन कसे बनते की बेस प्लस साल्ट, वीक बेस प्लस साल्ट, वीक बेस प्लस साल्ट. साल्ट म्हणजे काय, बेसिक बफर सोल्युशनमध्ये साल्ट म्हणजे काय यूज केलं जातं, स्ट्रॉंग ॲसिड प्लस वीक बेस म्हणजेच काय, साल्ट. मग कसं बनतं सोल्युशन, बेसिक बफर सोल्युशन वीक बेस प्लस साल्ट मिळून काय बनतं, बेसिक बफर सोल्युशन. नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत आपण प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन्स. देर आर 4 प्रॉपर्टीज. फर्स्ट, द pH ऑफ बफर सोल्युशन इज कॉन्स्टंट. म्हणजे बफर सोल्युशनचा pH कसा असतो, कॉन्स्टंट. द pH ऑफ सोल्युशन डज नॉट चेंज इन डायल्युशन. काय होतं त्याच्या डायल्युशनमध्ये, pH चेंज होत नाही. द pH डज नॉट चेंज इवन आफ्टर ॲडिशन ऑफ स्मॉल क्वांटिटीज ऑफ ॲसिड ऑर बेस. त्याच्यामध्ये स्मॉल क्वांटिटीमध्ये ॲसिड अँड बेस जर ॲड केलं तर pH काय होतं, चेंज होत नाही. ॲज द pH ऑफ सोल्युशन रिमेन कॉन्स्टंट. नेक्स्ट पॉईंट आहे बफर ॲक्शन. बफर ॲक्शन कशी होती बफरची. Let us consider an acidic buffer containing acetic acid and sodium acetate. Acetic acid is a weak electrolyte and sodium acetate a strong electrolyte. याच्यामध्ये काय, acetic acid काय, weak electrolytes and sodium acetate काय, strong electrolytes. The dissociation of acetic acid is suppressed due to common ion CH3COO. The result is the solution containing less H plus ions and more Na plus and CH3COO ions. When a small quantity of an acid is added, H plus ions from it combine with CH3COO and forms
and undissociated CH3COO. First equation, the net result is pH does not change. When small quantity of base is added, the OH minus ions are neutralized by acetic acid and pH does not alter. So for example, H plus plus CH3 यांची रिव्हर्सिबल रिॲक्शन होऊन काय तयार होतं, CH3COOH. म्हणजे काय होतं, ॲसिडिक बफर सोल्युशनची ॲक्शन कशी होते की त्याच्यामध्ये वीक ॲसिड प्लस साल्ट जर ॲड केलं तर त्याचा pH चेंज होतो का, नाही. नेक्स्ट OH मायनस प्लस CH3COOH रिव्हर्सिबल रिॲक्शन होऊन H2O प्लस CH3COO minus. Similarly, in basic buffer containing NH4OH and NH4Cl, addition of small quantity of base OH minus combines with NH4 plus ions and pH does not alter. Equation 3, OH minus plus NH4 plus reversible reaction झाल्यावर काय होतं, NH4OH undissociated. If a small quantity of acid is added, NH4OH neutralize it and pH does not change. बफर सोल्युशनमध्ये जर स्मॉल क्वांटिटीमध्ये ॲसिड ॲड केलं म्हणजेच NH4OH, तर काय होतं, त्याचा pH डज नॉट चेंज. फॉर एक्झाम्पल H प्लस प्लस NH4OH रिव्हर्सिबल रिॲक्शन झाल्यावर NH4 प्लस H2O. द pH ॲसिडिक बफर कॅन बी कॅल्क्युलेटेड. pH ॲसिडिक बफर त्याचं कसं कॅल्क्युलेट करायचं, त्याचं कसं इक्वेशन फॉर्म्युला काय आहे, pH इज इक्वल टू pKa प्लस लॉग साल्ट डिवायडेड बाय ॲसिड. बफर कॅपॅसिटी. बफर कॅपॅसिटी म्हणजे काय, बफरची कॅपॅसिटी कशी काय असते, बफर कॅपॅसिटी म्हणजे काय. Buffer solution resists upon the addition of strong acid and strong base. The buffering action is measured in terms of buffer capacity. Buffer capacity is defined as the moles of strong acid and strong base refer to buffer solution by 1 unit. म्हणजे काय होतं, 1 युनिट किंवा असं स्मॉल बफर सोल्युशन आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस जर टाकलं तर काय होतं, त्याच्यामध्ये त्याची कॅपॅसिटी म्हणजे त्याची pH व्हॅल्यू चेंज न होण्याची कॅपॅसिटी. द लार्जर द बफर कॅपॅसिटी द बेटर द बफर इट कॅन अकोमोडेट it can more acid or base without significant change in pH. As a solution of 0.01 normal acetic acid, sodium acetate has the same pH as the solution point 0.1 normal of this constituent. The solution can consume 10 times as much strong acid or strong base for the same change in the pH. The higher buffer capacity, more effective it is in controlling change in pH. Next point, pharmaceutical buffer solution. Pharmaceutical buffer solution म्हणजे काय, buffer solution of different time are required for different purpose. Standard buffer solution are solution of standard pH. Standard buffer solution का कसं असतं, are solution of standard pH. They are used for reference purpose in pH measurement and for carrying out specific tests which require adjustment or maintenance of specific pH. The special buffer solutions are also required for specific microbiological and antibiotic acid. Next point, there are prepared using the region specified in pharmacopoeia as standard book. There are many
there are many. There will no combination of chemicals to give standard pH solution. Thank you.